तर नमस्कार मित्रांनो, मी धनंजय बिरमुळे स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज काजीची भाजी करूची असा, त्यासाठी ती फाका वगैरे काढले मागाशी. रात्र झाल्यामुळे ते काय दाखव गावाक नाही तुमका, पण ती मागाशी बॅटरीने ती फका काढले, जरा कामावरसून उशीरच झालो. तर आज भाजी करूची असा, तर मी तुमका सगळा दाखवत आहे. चला. तर मित्रांनो, ही बघा एवढी फका गावली आहेत. ही आमच्या काजूची फका असत. ते आता ही चिरतलंय जरा डिंक. मित्रांनो, मी आता ना काजी ते कापून घेत आहे. जरा डिंका असल्यामुळे हात कुसतले. तर मी पटापट कापून घेते मित्रांनो. तर मी सगळी चिरून घेते मित्रांनो, आणि मी तुम्हाला नंतर ना घर काढून दाखवते. तर मित्रांनो, हे आता सगळे कापून झालेत. आता ह्याच्यातले घर काढतलंय. हात सगळे लेटिंगांना चिकचिकीत झालेत. मित्रांनो, आता हे घर काढून झाले. तर मित्रांनो, हे सोलं आता घर काढून झाले. आता गरम पाण्यात ठेवून याच्यावरची ती साली काढतला. मित्रांनो, या गावठी काज आहे, ही गावठी काज. गावठ्या काजीचं चिरल्यानंतर एवढं छान वास येतात, तर ते का भाजी केल्यानंतर किती चांगली लागत. तर मित्रांनो, तुमका मी सगळं दाखवते काय रेसिपी कशी करतला होती. मित्रांनो, मगाशी मी घर सोललंय ना, त्याच्यानंतर 3दा तेल लावलंय, तरी काय एवढी जाणार नाही. म्हणजे हात हे फोपा होतले होते त्या. 3दा तेल लावले, पण ते काय डिंक जाणार नाही. तरी बघूया काय होईत तर होईत. तर मित्रांनो, वाटपाची तयारी केल्यान. तर कल्याण काय काय हा खोबरं, कोथिंबीर, कांदा, मिरची, आलं आणि लसूण. लसूण. ठीक आहे, आता वाटप लावून घे, लवकर रेसिपी दाखवूया. तर मित्रांनो, मी तुमका वाटप लावल्यानंतर रेसिपी करताना ती दाखवते. चला. तर मित्रांनो, मग अशी कांदा खोबरा दाखवलेला ना, त्याचा आता पेस्ट तयार केल्या. आलं लसूण पेस्ट. आणि ही आला लसूण पेस्ट. मित्रांनो, मगाशी मी तुमका सांगितलंय ना, तर उकळत्या पाण्यात ना त्या गरांची साला यायची ना, तर उकळत्या पाण्यात गर घालताला. तर 5 मिनिटं असं ना उकळून ना त्याची साला काढताला. आता गरम करीत ठेवलेल्या ना पाण्यात ते गराची साला निघाली आहेत, ती काढून घेतला आणि नंतर त्याची रेसिपी करताला. तर तुमका मी दाखवते. चला. मित्रांनो, साला काढून घेतल्यान बघू शकतास किती भारीच काजू दिसतात ते. आता त्याची रेसिपी करतलो, तुमका दाखवते. तर मित्रांनो, आता काजूची रेसिपी करू चालू करता. मित्रांनो, तेल घालून घेतल्या, जिरा, तर थोडा जिरा घातल्या, मिरची, मिरची, कांदा, टोमॅटो. कांदा, टोमॅटो. मित्रांनो, कांदा टोमॅटो घालून घेतलो. आता तो कांदा टोमॅटो लाल होईपर्यंत ना भाजून घेतलो. मिरची, आला, लसूण.
मित्रांनो आला लसूण आणि मिरचीची ना पेस्ट घातल्या, वास तर भारीच येता. चांगल्या प्रकारे ढवळून घेतला. त्याच्यानंतर हे जे मसाले आहेत ना ते घालून घेतला आणि मसाले भाजून झाल्यानंतर काजूगर टाकतला आतमध्ये फायनली. तर बघा, तर मित्रांनो आता भाजको मसाला घालून घेता. थोडीशी हळद, हळद, गरम मसाला, आणि थोडासा चिकन मसाला. तर मित्रांनो आता ते मसाले घालून घेतले सगळे. आता जरा ते मसाले शिजाने. ग्रेव्ही बघा किती मस्त होती, लाल भडक दिलेली. आता पुरता मीठ घालून घेता. थोडासा भाजलेला वाटप घालून घेता. वाटप घालून घेतल्या. आता तो वाटपाचं पाणी घालून घेतल्या. आता वाटप शिजेपर्यंत वाट बघूया आणि नंतर फायनली आमचे काजूगर घालूया. ते काजूचे गर घालून घेतल्यानं मित्रांनो आता काजूची भाजी तयार झालेली असा. थोड्या वेळातच आता ही पूर्ण कोथिंबीर घालून घेता. मित्रांनो बघू शकता कशी झणझणीत झालेली असा ती. तर आता आम्ही काय मित्रांनो डायरेक्ट भेटाय जेवणावर. तर मित्रांनो आता फायनली काजूची भाजी तयार झालेली असा. आम्ही तोंडा घेऊ तर लोणचा. तर मी मित्रांनो जेवण घेत आहे, तुम्ही पण यावा. मित्रांनो मस्तच झाला काजूची आमटी आणि काजूचे घर जेव घ्यावा सगळे. मस्तच झाला. तर मित्रांनो आजच्या पुरता एवढा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटू अशा नवीन एका व्हिडिओ. धन्यवाद. आता जेवण घेते, तुम्ही पण येवा.